बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि खामगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि फार मोठं नुकसान झालेलं आहे. आपण दौरा करताय, का पाणी गेले? मी शेगाव खामगाव तालुक्यातल्या 5-6 गावांचा आज दौरा केला. अतिशय वाईट परिस्थिती आहे. अति पावसामुळं आणि ढगफुटीमुळं लोकांचे घरं वाहून गेले. शेतजमिनी 5-5, 6-6 फूट जमिनीचा थर वाहून गेला. शेती पिकांचं नुकसान झालं. उपाशी आहेत ते अजून लोक, रस्त्यावर आहेत, त्यांना प्यायला पाणी नाही, खायची सोय नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो की प्रशासन जेव्हा तुमचं कायदेशीर होईल तेव्हा होईल, पण मानवतेच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत असेल किंवा इतर प्रशासकीय विभाग असतील, त्यांनी लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था केली पाहिजे. मग ते म्हणले की आज आम्ही करतो. 3 दिवस झाले ते लोक उपाशी आहेत. दुर्दैवाची गोष्ट आहे. सरकारनं या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून 100% नुकसान भरपाई या लोकांना दिली पाहिजे. ज्यांचे घरं वाहून गेले त्यांची घरंसुद्धा बांधून देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. आणि या नुकसानग्रस्तांकडे दुर्लक्ष करण्याचं काम जर सरकारने केलं, या सगळ्या नुकसानग्रस्तांना घेऊन आम्ही मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं करणार आहोत आणि सरकारला नुकसानग्रस्तांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. पीक विम्यासाठी मागं आपण फार मोठा लढा दिला आणि ते यशस्वी झालं. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, काय सांगाल? नाही, शेतकऱ्यांना 100% पीक विमा मिळाला पाहिजे म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही आंदोलन करतो आहे. आम्ही मुंबईला मंत्रालय ताब्यात घ्यायला गेलो पीक विम्यासाठी, हे आंदोलन केलं. मुंबईला जाऊन आंदोलन केलं, नागपूरला जाऊन आंदोलन केलं, बुलढाण्यात महामोर्चा काढला, रथयात्रा काढली. ही मागणी आमची प्रमुख मागणी आहे. तर आता हळूहळू पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु सरकारला आणि कंपनीला आमचं एक सांगणं आहे की कमीत कमी शेतकऱ्यांना पीक विमा देऊन आमची बोलवण करू नका. जेवढे पात्र शेतकरी आहेत, जेवढ्यांचं नुकसान झालं आहे, त्या प्रत्येक शेतकऱ्याला विम्याची 1-1 रुपयाची रक्कम मिळाली पाहिजे, पूर्ण रक्कम मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.